तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र समरने म्हणलं होतं की आता ही सगळी प्रॉपर्टी मी आजीच्या नावावर आता करून देणार. नेमकं समर आणि त्या दोन व्यक्तींचं बोलणं अर्पिताने ऐकलेलं असतं. अर्पिता घरी जाऊन अंशुमन आणि मल्लिकाला सगळं काही सांगून देते. आता या समरला ना आता ती सगळी काही प्रॉपर्टी त्या म्हातारीच्या नावावर करायची आहे. आपण असं होऊ द्यायचं नाही मॉम आणि भाई. आता आपण काहीतरी करूया. तर मल्लिका आणि अंशुमनचा असा प्लॅन होतो की या म्हातारी जर वर गेली ना तर मग समर काय तिच्या नावावर प्रॉपर्टी करणारच नाही. मग त्या प्लॅन करता की या म्हातारीला फक्त आता आपण कसं उडवायचं ना याचाच प्लॅन करूया. त्यानंतर त्या प्लॅन करता स्वानंदी आणि आजी जेव्हा त्यांच्या रूममधून खाली येत असता तोपर्यंत इकडं अर्पिताने जिन्यावरती म्हणजेच पायऱ्यावरती तेल टाकून ठेवलेलं असतं, जेणेकरून आजी समोर आल्या की त्या डायरेक्टली पाय घसरून पडतील आणि स्वानंदीवरच याचा सगळा आरोप घालूया. म्हणजे काय, स्वानंदी पण या घरातून निघून जाईल असा त्यांनी प्लॅन केलेला असतो. दुसरीकडे अर्पिता आणि मल्लिका मग काय त्या तिथंच उभं राहतात की त्यांनाही बघायचं असतं ही म्हातारी म्हणजेच आजी पायऱ्यावरून कशी खाली पडते. समर मात्र त्याच्या रूममध्ये असतो. स्वानंदी आणि आजी दोघीजणी गप्पा मारून रूमच्या बाहेर येतात तर आजी समोर आणि स्वानंदी पाठीमागे. आजी समोर बोलता बोलता पायऱ्यावरच्या तेलावर पाय ठेवतात आणि डायरेक्टली घसरून खाली पडतात. तर डायरेक्टली खाली पडत पडत येतात आणि डायरेक्टली त्यांच्या डोक्याला खूप सारी जखम होती आणि रक्त पण वाहू लागतं. तर स्वानंदी खूप मोठ्याने ओरडते, आजी तुम्हाला काय झालं आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की स्वानंदीनेच आजीला ढकलवून दिलं आहे. नेमकं समर मात्र आजी खाली गेल्याच्या नंतर समर हे सगळं बघतो आणि अर्पिता आणि मल्लिका देखील तिथंच त्या मज्जा बघत असतात. तर अर्पिता आणि मल्लिका म्हणू लागतात, बापरे या स्वानंदीने काय केलंय, आजीला जिन्यावरून ढकलवून दिलं आहे. हिची काय एवढी दुश्मनी झाली आहे आजीसोबत की हिनं डायरेक्टली ढकलवून दिलं आहे. आमच्यासोबत बोलायचं ना काहीतरी केलं असताना यांचा ड्रामा मात्र चालू होतो. त्यानंतर समरला देखील स्वानंदीचा खूप राग येऊ लागतो. त्यानंतर ते सगळेजण धावपळीतच आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. जेव्हा आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात अर्पिता तर रडण्याची ॲक्टिंग पण करत असते आणि आजीला डायरेक्टली ॲडमिट करता. समर मात्र खूप घाबरून गेलेला असतो की आजीला काही होऊ नये, कारण की समरची आई गेल्यानंतर आजीनेच समरला सांभाळलेलं असतं. त्यामुळे समरला आजीची खूप काळजी वाटू लागते. तर त्यानंतर मग स्वानंदी मात्र आजीला भेटण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये येत असते. तेवढ्या वेळामध्ये अर्पिता मात्र स्वानंदीला थांबवते आणि मग त्यानंतर अर्पिता असंही म्हणू लागते, काय गं स्वानंदी, तू इथे कशाला आली आहे. हे सगळं तू मुद्दामून करत आहे ना. आम्हाला सगळ्याला माहिती आहे की आजीला तू जिन्यावरून ढकलावून दिला आहे. पण आता खरं तर स्वानंदीने हे सगळं केलेलंच नसतं. स्वानंदी मात्र तिथं शांत बसते. तर अर्पिता म्हणू लागते की हे बघ, आजीला जर काही झालं ना तर मग मी काय तुला सोडणार नाही. अंशुमन आणि मल्लिका फक्त अर्पिताकडे बघत राहतात. तर समर देखील फक्त बघत राहतो, पण तो अर्पिताला काहीच बोलत नाही. पण त्याला हे असंच वाटत असतं की स्वानंदी मॅडमनेच आजीला ढकलवून दिला आहे. त्यानंतर मग स्वानंदी देवाकडे जाते, प्रार्थना करू लागते की देवा माझं काही होऊ दे, माझ्यावर किती संकट यायचं ना तर येऊ दे, पण आजीला मात्र तू बरं कर. मी प्रत्येक संकट सहन करायला तयार आहे, पण आजीला काहीच होऊ देऊ नको. स्वानंदी देवाकडे प्रार्थना करत असते. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.